नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या आवडीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या आवडीमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव क्वेश्चन. तो क्वेश्चन पहिला आहे तो छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण किती जिल्हे आहेत? ते छत्रपती संभाजीनगर विभागात जे जिल्हे येतात मित्रांनो, ते 8 जिल्हे येतात. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो खालीलपैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात येतो? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो छत्रपती संभाजीनगरमध्ये येतो? तर नाशिक जिल्हा येत नाही मित्रांनो, त्यानंतर पुणे जिल्हा येत नाही, त्यानंतर अकोला जिल्हा येत नाही. तर आपलं बीड आपलं राईट आन्सर होईल. तर बीड जिल्हा येईल. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो खालीलपैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात येत नाही? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो छत्रपती संभाजीनगर विभागात येत नाही? तर जो जिल्हा आहे धुळे जिल्हा जो आहे मित्रांनो, तो छत्रपती संभाजीनगरमध्ये येत नाही. हे 3 जिल्हे जे येतात, जालना येतो, नांदेड येतो आणि लातूर येतो. तर धुळे जिल्हा जो आहे छत्रपती संभाजीनगर विभागात येत नाही मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो परभणी कोणत्या महसूल विभागात येतो? तर परभणी जिल्हा जो आहे कोणत्या महसूल विभागात येतो मित्रांनो? तर छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागात येतो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो हिंगोली जिल्हा कोणत्या विभागात येतो? तर हिंगोली जिल्हा जो आहे तो मित्रांनो, तो छत्रपती संभाजीनगर या विभागात येतो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो धाराशिव जिल्हा कोणत्या विभागाचा भाग आहे? तर धाराशिव जिल्हा जो आहे मित्रांनो, तो छत्रपती संभाजीनगर विभागाचा भाग आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो खालीलपैकी कोणते 4 जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागात येतात? खालीलपैकी कोणते 4 जिल्हे जे छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात? छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर येतं मित्रांनो, बीड येतंय, जालना येतं, परभणी येतं. तर हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो लातूर जिल्हा कोणत्या महसूल विभागात येतो? तर लातूर जिल्हा जो येतो मित्रांनो, तो छत्रपती संभाजीनगर या विभागात येतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो छत्रपती संभाजीनगर विभागातील खालीलपैकी कोणता जिल्हा मराठवाड्यातील आहे? तर मराठवाड्यातील जिल्हा जो मित्रांनो तो आहे नांदेड जिल्हा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो खालीलपैकी योग्य जोडी कोणती? तर खालीलपैकी योग्य जोडी जुळवायची आपल्याला मित्रांनो. ते जालना नागपूर जिल्ह्यात येत नाही मित्रांनो, तर आपला राईट कॅन्सल होऊन जाईल बी ऑप्शन. त्यानंतर जालना कोकण विभागात येत नाही. त्यानंतर जालना पुणे विभागात येत नाही. तर जालना जो येतो तो छत्रपती संभाजीनगर विभागात येतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो छत्रपती संभाजीनगर विभागातील कोणता जिल्हा गोदावरी नदीशी संबंधित आहे? तर छत्रपती संभाजीनगरमधील विभागातील जो जिल्हा आहे तो गोदावरी नदीशी संबंधित आहे मित्रांनो, तो आहे नांदेड जिल्हा मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांची संख्या कोणत्या पर्यायात योग्य आहे? तर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांची संख्या जी मित्रांनो ती 8 आहे. तर डी जे आपला पर्याय राईट आन्सर होईल मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो खालीलपैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात आहे? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो छत्रपती संभाजीनगर विभागात येतो? तर यवतमाळ जिल्हा येत नाही मित्रांनो, वर्धा जिल्हा येत नाही, त्यानंतर बुलढाणा जिल्हा येत नाही. आपला राईट आन्सर काय होईल? तर नांदेड जिल्हा होईल मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो खालीलपैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात जिल्हा नाही? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हा नाही मित्रांनो? धाराशिव जिल्हा येतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये, परभणी जिल्हा येतो, त्यानंतर हिंगोली जिल्हा येतो, पण सोलापूर जिल्हा जोही येत नाही मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 15वा येतो खालीलपैकी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व 8 जिल्ह्यांचा योग्य समूह कोणता? तर सर्व 8 जिल्ह्यांचा योग्य समूह जो आहे ओळखायचा आहे मित्रांनो. तर बघूया कोणता समूह येतो. तर मित्रांनो डी ऑप्शन जे आहे ते परभणी, अकोला, लातूर, नांदेड, हिंगोली, वर्धा, बीड, जालना. तर मित्रांनो याच्यामध्ये जो आहे आपला जो अकोला जिल्हा आहे तो येत नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर आपला डी ऑप्शन जे आहे कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर ऑप्शन राहतं क तर बीड, जालना, धुळे, लातूर, नांदेड, पुणे. पुणे जिल्हा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये येत नाही. तर क जे बी आन्सर आहे ते बी कॅन्सल होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, पुणे, लातूर. तर पुणे येत नाही मित्रांनो आणि सातारा येत नाही. तर आपला राईट आन्सर काय होईल? छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव. हे जे पहिलं ऑप्शन जे आपलं राईट आन्सर होईल मित्रांनो. हे जे आपलं राईट आन्सर होईल. आपला अमरावती जिल्हा. तर क्वेश्चन पहिला आहे तो अमरावती विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर अमरावती विभागात एकूण जिल्हे जे मित्रांनो ते आहे 5 जिल्हे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती विभागात येतो? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे तो अमरावती विभागात येतो? तो अकोला जिल्हा आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती विभागात येत नाही? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो अमरावती विभागात येत नाही मित्रांनो? तो बुलढाणा जिल्हा जो अमरावती विभागात येतो, यवतमाळ जिल्हा येतो मित्रांनो, वाशिम जिल्हा येतो, वर्धा हे जिल्हा पण येत नाही मित्रांनो अमरावती विभागामध्ये. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय कोणते? तर अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय जे मित्रांनो ते आहे अमरावतीच आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, खालीलपैकी अमरावती विभागातील जिल्ह्यांचा योग्य समूह कोणता? तर योग्य समूह ओळखायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम, यवतमाळ हे योग्य समूह आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, यवतमाळ जिल्हा कोणत्या महसूल विभागात येतो? तर यवतमाळ जिल्हा जो मित्रांनो तो अमरावती या महसूल विभागात येतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, वाशिम जिल्हा कोणत्या विभागात आहे? तर वाशिम जिल्हा जो मित्रांनो तो आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, बुलढाणा जिल्हा कोणत्या महसूल विभागाचा भाग आहे? तर बुलढाणा जिल्हा जो मित्रांनो तो अमरावती विभागाचा भाग आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती विभागातील नाही? खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो अमरावती विभागातील नाही? तर मित्रांनो अकोला जिल्हा जो आहे तो अमरावती विभागाचा भाग आहे. यवतमाळ जिल्हा बी आहे आणि बुलढाणा जिल्हा आहे. तर आपला राईट आन्सर काय होईल? तर भंडारा जिल्हा आहे. तर भंडारा जिल्हा जो आहे मित्रांनो तो अमरावती विभागात येत नाही. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, अमरावती आणि नागपूर हे विभाग मिळून कोणत्या ऐतिहासिक प्रदेशाचा भाग बनतात? तर अमरावती आणि नागपूर हे विभाग मिळून जो ऐतिहासिक प्रदेशाचा भाग बनतो ते बनतो विदर्भाचा भाग बनतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, अमरावती विभागाच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर अमरावती विभागाच्या उत्तरेस जे राज्य आहे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश राज्य आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, अमरावती विभागाच्या पूर्वेस कोणता महसूल विभाग आहे? तर अमरावती विभागाच्या पूर्वेस जो महसूल विभाग आहे मित्रांनो तो आहे पूर्वेस जे म्हटलं तर नागपूर विभाग येईल मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, अमरावती विभागात एकूण किती तहसील आहे? तर अमरावती विभागात एकूण तहसील जे मित्रांनो ते आहे 56 तहसील मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, अमरावती विभागातील चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. अमरावती विभागातील चिखलदरा जो आहे मित्रांनो तो आहे अमरावती जिल्ह्यातच मित्रांनो. ध्यानात ठेवा. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागातील जिल्ह्यांशी संबंधित आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे मित्रांनो ते संबंधित आहे अमरावती व अकोला या जिल्ह्याशी संबंधित मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. जर काही इम्पॉर्टंट नोट्स जर का लागत असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या.